नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी श्री दिलीप मोहिते सर, तुमच्या आवडत्या शिकू आनंदी चॅनेलसोबत आज आपण आपल्या इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 3 आला पाऊस या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. सोप्या भाषेमध्ये आपण विचारलेल्या प्रत्येक कृतीची उत्तरे समजून घेणार आहोत. चला तर मग आपण आला पाऊस या कवितेचा स्वाध्याय अभ्यासूया. पहा, स्वाध्यायामध्ये आम्हाला हे समजले या कृतीमध्ये प्रश्न 1 आहे, चौकटी पूर्ण करा. त्याच्यामध्ये अ दिलेला आहे, पाऊस आल्यावर ओले झालेले अर्थात अंगण. आ, थेंबांसंगे आलेले वादळ वारे. ई, गारांनी भरलेला रस्ता. ई, लख्खन लखाकणारी वीज. प्रश्न दुसरा आहे, आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल, वादळ वारे सुटले, ढगाळ हवामान, विजेचा कडकडाट, नदी ओढे वाहू लागले. प्रश्न तिसरा आहे, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. अ, आला पाऊस कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावत हे सुटती. आता याचा अर्थ आपल्या शब्दात या प्रकारे लिहायचा आहे. आकाशात आलेले काळे कभिन्न ढग हे जणू काळ्या हत्तींसारखे वाटत आहेत. हे ढग निळ्या आकाशात इकडे तिकडे वेगाने धावताना दिसत आहेत. आला पाऊस पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवून चिप्प पाखरे बसती. अर्थ आहे, घराच्या छपरावरून किंवा कौलांवरून पाण्याच्या धारा म्हणजेच पागोळ्या खाली गळत आहेत. पावसामुळे पूर्णपणे भिजलेली पाखरे म्हणजे पक्षी थंडीने थरथरत आहेत आणि आपले पंख मिटवून शांतपणे एका ठिकाणी बसले आहेत. प्रश्न चौथा आहे, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. अर्थ दिलेला आहे, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. कवितेतील ओळी आहेत, आला पाऊस वीज लखाके लख्खन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पडती पटकन. ओळी आहे, अर्थ दिलेला आहे, ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. या अर्थाच्या ओळी कवितेतल्या आहेत. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हसे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. आता पुढची कृती आहे, विचार करा व सांगा. त्याच्यामध्ये प्रश्न 1 आहे, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. आनंददायी म्हणजे आनंद देणारा. पहा, मे महिना संपत आला होता. मी आणि माझे मित्र मैदानावर क्रिकेट खेळत होतो. सर्वजण घामाने भिजले होते. आकाशात काळे ढग दाटून आले होते. ढगांचा गडगडाट सुरू झाला. थोड्या वेळाने पावसाला सुरुवात झाली. उन्हाने वैतागलेल्या आम्हा सर्वांना वातावरणात तयार झालेला गारवा व अंगावर पडणारे पावसाचे थेंब हवेहवेसे वाटू लागले. पावसाने जोर पकडला. आम्ही चिंब भिजलो. आनंदाने सर्वांनी नाचायला सुरुवात केली. मैदानावर साचलेले पाणी एकमेकांच्या अंगावर उडवायला सुरुवात झाली. सर्वजण चिखलाने माखले होते. पावसाने आंघोळ घालून आम्हाला स्वच्छ केले. पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा मनमुराद आनंद काही औरच असतो. खूप मजा आली. प्रश्न दुसरा आहे, पावसाला सुरुवात होताच निसर्गात कोणते बदल होतात हे तुमच्या शब्दांत सांगा. आपण आपल्या पद्धतीने आपला अनुभव मांडायचा आहे. याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. उन्हाळ्याने हैराण झालेल्या सर्वांना ओढ लागते ती वरुण राजाच्या आगमनाची. त्याच्या आगमनाने वातावरणात सुखद गारवा निर्माण होतो. उजाड माळरानावर आता हिरवागार गालिचा पसरलेला असतो. हिरवीगार झाडे, फुलांनी बहरलेली फुलझाडे आपले लक्ष वेधून घेतात. दुथडी भरून वाहणारी नदी, अवखळ ओढा पाहून मन आनंदाने भरून येते. पक्ष्यांच्या चिवचिवाटाने निसर्गात सुरेल सुरांची मैफिल रंगलेली असते. पिके वाऱ्याबरोबर आनंदाने डुलत असतात. हिरव्या कुरणावर गायी गुरे मनसोक्त आपले पोट भरत असतात. कधी ढगांचा गडगडाट तर कधी विजांचा कडकडाट तर कधी आकाशातील सप्तरंगी इंद्रधनुष्य. यामुळे निसर्गाची विविध रूपे बघायला मिळतात. जिकडे तिकडे चैतन्य पसरलेले असते. अशा प्रकारे
या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या अनुभवानुसार आपल्याला लिहिता येतील. आता खेळू या शब्दांशी इथे प्रश्न 1 दिलेला आहे. कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. उदाहरणार्थ गारा, सारा. आता या कवितेतले यमक जुळणारे शब्दांच्या जोड्या आहेत. लख्खन, पटकन, हासे, दिसे, हत्ती, सुटती, गळती, बसते. प्रश्न दुसरा आहे शब्दसाखळी तयार करा. इथे आपल्याला बनवून दिलेली आहे शब्दसाखळी. ससा, इथे शेवटचा अक्षर ससा शब्दामध्ये सा आहे, त्यावरून साप हा शब्द बनला. त्याच प्रकारे पुढे मग पतंग, गरुड, डमरू, रुपये अशी शब्दसाखळी तयार झालेली आहे. आपण अशा प्रकारे आपली शब्दसंपत्ती अशा प्रकारच्या कृतींमधून वाढवू शकतो. आता पुढचं आहे आ शब्द दिलेला आकाश. आता शेवटचं अक्षर आहे श, शहामृग, पुढे ग आलेला आहे गवत, तराजू, जून. अशा पद्धतीने आपण ही शब्दसाखळी तयार करू शकतो. ही आहे इमारत, तलवार, रमणीय, यशस्वी, स्वीकार. अशा पद्धतीने शब्दसाखळ्या आपल्याला बनवता येतात. आता वरील प्रमाणे शब्दांच्या किमान 5 शब्दसाखळ्या तयार करा. आता आपण कोणतेही 5 शब्द घेतले तर आपल्याला शब्दसाखळी बनवून दाखवता येईल. पहा इथे मी काही 5 शब्द घेतलेले आहेत. सन्मान, नथ, थवा, वाघ, घर, फूल, लहान, नवरी, रीघ, घड्याळ, आंबा, बादली, लीला, लाडू, डुल, चपाती, 3, नस, समर, रवी, सदरा, राजा, जास्वंद, दगड आणि डबा. अशा पद्धतीने आपण या शब्दसाखळ्या कितीही बनवू शकतो. आता तिसरा प्रश्न आहे पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. आता पावसाशी ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला आठवतात त्याच्याशी संबंधित असतात ते आपण लिहायचे असतात. आता इथं उदाहरणार्थ आपल्याला पावसामुळे पूर येतो, तसे पावसाशी संबंधित इतर शब्द आपण पाहू. पाऊस, मग तो रिमझिम असतो, मुसळधार असतो, पावसाची सर असते, झडीचा पाऊस असतो, पावसाची झड असते, पावसाचे थेंब, पावसाच्या जलधारा आणि मृदगंध. पहिला पाऊस पडल्यानंतर मातीचा येणारा सुगंध, त्याला मृदगंध म्हणतात. अशा पद्धतीने आपण हे संकल्पना चित्र पूर्ण करू शकतो. आता आपल्याला घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करा असं सांगितलेलं आहे. आता पहा, घर, सदन, निवास, भिंती, अंगण, कुटुंब, निवारा, दारे, खिडक्या, निवारा. अशा इथं 2 वेळा निवारा झाल्या, आपण दुसरा शब्द इथे घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण हे संकल्पना चित्र जे आहे तर ते पूर्ण करायचं आहे. आता प्रश्न 5वा आहे कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. आता दिलेला आहे शब्द रस्ता. आता रस्त्याला समानार्थी शब्द आहेत मार्ग, पथ, वाट, पंथ आणि सडक. आता घर म्हटलं की गृह, निवास, आलय, सदन, निकेतन, भवन, धाम आणि घेह. अशा पद्धतीने आपण हे शब्द सांगू शकतो. नदी म्हटलं की सरिता, तटिनी, तरंगिणी, जीवनदायिनी, आकाश, गगन, आभाळ, अंबर, व्योम, अंतरिक्ष, नभ, तारांगण, अंतराळ. अशा पद्धतीनं हे समानार्थी शब्द आपल्याला लिहिता येतात. आता प्रश्न 6वा आहे वाचा आणि लक्षात ठेवा. आता खालील शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. आता इथे शब्द दिलेले आहेत आपल्याला. पहिला शब्द आहे अंगण. आता याचं एकवचन अंगण. आता अनेकवचन खरं तर या शब्दाचं अंगणच राहत नाही, कारण अनेक अंगणं असतात. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जी घरं असतात त्या घरांच्या पुढे अंगणे आहेत असं आपण म्हणतो. त्यामुळं अंगणे या शब्दाचं अनेकवचन अंगणे असं होतं. आता थेंब मात्र एकवचन पण थेंबच आणि अनेकवचन पण थेंबच राहतं. पाऊस, पाऊस, हत्ती, भाषा, आकाश, आकाश. अशा पद्धतीनं या शब्दांची एकवचनातली व अनेकवचनातली रूपे ही सारखीच राहिलेली आपल्याला इथं दिसतात. आता आपल्याला वरील प्रमाणे म्हणजे आता आपण ज्या पद्धतीनं काही शब्द त्यांचं एकवचन अनेकवचन सारखंच असतं, तर अशी एकवचनी आणि अनेकवचनी रूप सारखेच असणारे शब्द आपल्याला
शोधा असं सांगितलं. इथं पहा, मी काही शब्द इथं तुम्हाला दिलेले आहेत एकवचनातले. देव, अनेक वचन त्याचं देवच होतं. कागद, कागद म्हणजे एकही कागद आणि अनेक सुद्धा कागदच. दगड एकही आणि अनेक सुद्धा दगडच. बैल, बैल. दिशा, दिशा. व्याख्या, व्याख्या. अशा पद्धतीनं खूप छान पद्धतीनं आपण आपली शब्दसंपत्ती ही वाढवू शकतो. इथं एकवचनी, अनेकवचनी रूप असणारे आणखीन शब्द तुम्ही शोधावं, लिहा. आता आपण समजून घेऊया. आपल्याला इथे व्याकरणाचा भाग दिलेला आहे. अलंकार व त्याचे प्रकार. आपण आता अलंकार म्हणजे काय? अलंकाराचे कोणते प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत ते आपण पाहूया. पहा, अलंकार म्हणजे दागिना. दागिन्यांमुळे व्यक्तीच्या सौंदर्यात भर पडते. त्याचप्रमाणे भाषेच्या अलंकारांनी भाषेलाही सौंदर्य प्राप्त होते. म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये स्त्री, पुरुष, लहान मुलं ज्या पद्धतीनं अलंकार परिधान करतात, उद्देश काय असतो की आपलं मूळचं सौंदर्य जे आहे ते अधिक खुलून दिसावं. आणि खरं आहे ते की दागिन्यांमुळं हे सौंदर्य जे आहे तर ते अधिक आपल्याला खुलून दिसतं आणि म्हणून इथं आपण दागिन्यांचा उपयोग करत असतो. अगदी तशाच पद्धतीनं भाषा सुद्धा अधिक सुंदर दिसण्यासाठी हे अलंकार जे असतात तर ते त्या ठिकाणी उपयोगात आणले जातात आणि त्याच्यामुळे भाषेला एक सौंदर्य प्राप्त होतं. भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार म्हणतात. अलंकारयुक्त भाषा वापरताना, ऐकताना आपल्याला आनंद वाटतो. म्हणजे एरवीची भाषा आणि अलंकारयुक्त भाषा आपल्याला वापरताना, ऐकताना निश्चितच आनंद होतो. भाषेचं सौंदर्य आपल्याला लक्षात येतं. भाषेचे महत्त्वाचे घटक म्हणजे शब्द आणि अर्थ होय. यावरून भाषेच्या अलंकाराचे शब्दालंकार व अर्थालंकार असे 2 प्रकार पडतात. आता इथे आपल्याला अलंकारांचे मुख्य 2 प्रकार म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे समजून घ्यायचे आहे. कारण हे अलंकार एकतर शब्दांच्याद्वारे किंवा त्या शब्दांच्याद्वारे व्यक्त झालेला जो अर्थ असतो त्या अर्थाद्वारे हे अलंकार साधलेले असतात आणि म्हणून शब्दालंकार आणि अर्थालंकार असे अलंकारांचे मुख्य 2 प्रकार आहेत. आता इथे शब्दालंकारामध्ये अनुप्रास, यमक, श्लेष इत्यादी अलंकार येतात आणि अर्थालंकारामध्ये एक उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, आपणहुती, व्यतिरेक, चेतन गुणोक्ती इत्यादी. आता येथे शब्दालंकारामध्ये आपल्याला अनुप्रास आणि यमक हा अलंकार यावर्षी अभ्यासायचा आहे आणि अर्थालंकारामध्ये जे काही अलंकार दिलेले आहेत ते तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये शिकायचे आहेत. आता इथे यावर्षी आपण शब्दालंकार या घटकाची ओळख करून घेणार आहोत. म्हणजे शब्दांच्याद्वारे जे अलंकार होतात तर ते आपण अभ्यासायचे आहेत या इयत्ता 6वीच्या वर्गामध्ये. मग शब्दालंकार म्हणजे काय? जे अलंकार शब्दांवर, त्यातील अक्षरे किंवा स्वरांसहित व्यंजन समूहावर आधारलेले असतात. म्हणजेच ज्यामध्ये चमत्कृती ही वर्णोच्चारापुरती किंवा विशिष्ट शब्दयोजनेपुरती मर्यादित असते त्यांना शब्दालंकार म्हणतात. आता आपण प्रत्यक्ष ते अलंकार बघितल्यानंतर मग आपल्याला ही शब्दांची जी चमत्कृती असते ती कशी लक्षात येते हे आपण पाहणार आहोत. आता बघा, आता आपण शब्दालंकारातील अनुप्रास व यमक या अलंकाराची माहिती घेऊ. अतिशय सोपे अलंकार तुम्हाला इयत्ता 6वीसाठी दिलेले आहेत. त्यामुळे समजून घेतले की आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहतात आणि आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा हे अलंकार ओळखता सुद्धा येतात आणि आपल्याला एकदा अलंकार कळाले की आपण त्यासारखा वापर सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये आपल्या बोलण्यामध्ये करू शकतो. आता पाहिजे अनुप्रास अलंकार. खालील ओळी वाचा. ओळींमध्ये कोणत्या अक्षरांची पुनरावृत्ती झाली आहे ते समजून घ्या. आता पाहिजे एक ओळ दिलेली आहे. गोड गाणी गुणगुणत गाव जागे झाले. आता इथे पहा, गोड गाणी गुणगुणत गाव जागे झाले. इथे ग हे जे अक्षर आहे ते पुन्हा पुन्हा आलेलं आहे आणि ते ग हे अक्षर आपण जेव्हा ह्याच्यामध्ये वाचतो तेव्हा एक प्रकारची गंमत जी आहे किंवा त्या प्रत्येक शब्दामध्ये जी काही सौंदर्य आलेलं आहे, जी चमत्कृती साधलेली आहे, त्यामुळे आपल्याला वाचताना सुद्धा खूप छान वाटतं आणि ऐकताना सुद्धा आपल्याला नेहमीपेक्षा हे वेगळ्या पद्धतीचं बोलणं जे आहे किंवा हे ऐकणं जे आहे तर ते जाणवतं. इथे हा अलंकार जो आहे तर तो अनुप्रास अलंकार आहे, एकाच अक्षराची पुनरावृत्ती होणं. आता दुसरं उदाहरण बघा, फुलबाग फुलांनी फुलली. आता इथे सुद्धा फची पुनरावृत्ती जी आहे तर ती झालेली आहे आणि शब्द चमत्कृती साधली गेलेली आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की पहिल्या वाक्यात ग, बघा इथं प्रत्येक ठिकाणी ग ग ग यांचा उपयोग इथं केलेला आहे आणि पहिल्याच वाक्यामध्ये नचा सुद्धा उपयोग केलेला आहे आणि त्याच्यामुळं एक प्रकारचं एक सौंदर्य जे आहे तर ते ह्या वाक्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि दुसरं वाक्य जर बघितलं तर फ ची पुनरावृत्ती जी आहे ती झालेली आहे, ल ची पण पुनरावृत्ती जी आहे तर ती झालेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात घ्यायचं की पहिल्या वाक्यात ग आणि न तर दुसऱ्या वाक्यात फ आणि ल या अक्षरांची पुनरावृत्ती झालेली आपल्याला दिसून येते. आता
एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, जसं पहिल्या वाक्यामध्ये ग आणि न ची पुनरावृत्ती झालेली आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फ आणि ल ची पुनरावृत्ती झालेली आहे. अशी जर पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे एक प्रकारची नादमयता जी आहे ती इथं निर्माण झालेली आहे. म्हणजे या अक्षरांची पुनरावृत्ती केलेली असल्यामुळं त्याच्यामध्ये एक प्रकारचा नाद निर्माण होतो. या नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होतं तेव्हा अनुप्रासा अलंकार होतो. आपण लक्षात ठेवताना एवढंच लक्षात ठेवायचं की एखाद्या अक्षराची जेव्हा वारंवार पुनरावृत्ती त्याच्यामध्ये केलेली असते आणि एक प्रकारचा नाद तिथं निर्माण झालेला असतो, तर तेव्हा त्या ठिकाणी तो अलंकार जो आहे तो अनुप्रास अलंकार असतो. आता आणखीन जादाची उदाहरणं आपण बघितल्यानंतर हा अनुप्रास आपल्याला लक्षात येईल. आता पहा इथे, गडद निळे जलद भरुनी आले. आता इथं तुमच्या लक्षात आलेलं असेल की या ओळीमध्ये ग अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळं नाद निर्माण, वाचल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते लक्षात येईल. गडद निळे जलद भरुनी आले. आता 2 आहे, कळी कोमल काठावर फुलली कुंजात कोकिळा कुजन करी. इथं क या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, एक प्रकारचा नाद जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. आता तिसरी ओळ दिलेली आहे, इथं उदाहरण दिलेलं आहे की माळ रानावर मऊ मऊ माती होती. इथे आपण जर बघितलं तर म या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजे एकाच अक्षराची अशा पद्धतीनं पुनरावृत्ती होऊन एक प्रकारचा नाद निर्माण होतो. ऐकताना वाचताना आपल्याला आनंद मिळतो, तेव्हा तो अनुप्रास अलंकार असतो. आता इथे आपल्याला असं सांगितलेलं आहे की अक्षरांची पुनरावृत्ती होणारी वाक्य किंवा ओळी शोधा व वहीतल्या. इथं मी 3 वाक्य दिलेले आहेत बघा, आणि याच्यामध्ये ज्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे ते लाल रंगामध्ये तिथं दाखवलेलं आहे. पहा, पहिलं वाक्य आहे, संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते. इथं स या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. दुसरं उदाहरण आहे, मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो. इथं म या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि तिसरं आहे, पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबाच्या गाजे संतांची वाणी. इथं प आणि ग या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. अशा पद्धतीनं एक अक्षरांची पुनरावृत्ती जेव्हा होते आणि एक प्रकारचा नाद तिथं निर्माण झालेला असतो, त्याला एक वेगळ्या प्रकारचं सौंदर्य तिथं लाभलेलं असतं त्या सगळ्या शब्दांना, तेव्हा हा अनुप्रास अलंकार जो आहे तर तो तिथं होतो. आता आपण अनुप्रास अलंकार समजून घेता. आता पुढचा अलंकार आहे यमक अलंकार, की अतिशय सोपा आणि ओळखता येणारा असा अलंकार आहे. आणि आपल्याला जर कविता करण्याची आवड असेल तर यमकामध्ये आपण जर रचना केल्या तर त्या अधिक छान आपल्याला वाचायलाही आवडतात, इतरांना वाचून दाखवायलाही आवडतात. पहा, इथं खालील ओळी वाचावं, निरीक्षण करा असं म्हटलेलं आहे. पहा, पहिल्या 2 ओळी दिलेल्या आहेत. इथे मोलना दामाचे मोती होतील घामाचे. इथे बघा, इथे मोलना दामाचे, इथं दामाचे मध्ये शेवटची 2 अक्षरे बघा माचे, आणि मोती होतील घामाचे. इथे घामाचे या शब्दामध्ये शेवटची 2 अक्षरे आहेत माचे, म्हणजे वरती माचे खालती माचे. फक्त आपल्याला एक लक्षात येईल की ही जी काही रचना आहे याच्यामध्ये शेवटी अशा प्रकारचं जी काही रचना केलेली आहे त्याच्यामुळे एक प्रकारचा यमक जो आहे तर तो इथं साधलेला आहे. दुसरी ओळ आहे, हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. म्हणजे मागणे आणि वागणे. इथं शेवटी आलेली ही गणे गणे ही जी अक्षर आहेत याच्यामुळे इथं यमक साधलेलं आहे. म्हणजे अधोरेखित शब्दांच्या उच्चारांमध्ये साम्य आढळतं का, तर होय, आढळतं. आता वरील ओळींमध्ये शेवटी दामाचे, घामाचे, मागणे, वागणे या शब्दांतील काही अक्षरे क्रमानं आल्यामुळं इथं नाद जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. यावरून आपल्याला यमक अलंकार म्हणजे काय ते लक्षात येतं की कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास तेथे यमक हा अलंकार होतो. आणि इथं आपण दामाचे, घामाचे, मागणे, वागणे, आपल्या ज्या काही आला पाऊस नावाची कविता असेल की त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ह्या यमकाच्या जोड्या ज्या आहेत त्या आलेल्या आपण बघितलेल्या आहेत. इथं हा जो अलंकार आहे तर तो यमक अलंकार असतो की ही जी काही अक्षरं येतात किंवा अक्षरांची जी पुनरावृत्ती होते तर ती ठराविक ठिकाणी होते, म्हणजे शेवटी होते, मध्ये होते किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षर अशा पद्धतीने वेगळ्या अर्थाने येतात आणि तिथं यमक अलंकार होतो. आपण जर अनुप्रास अलंकार बघितलं तर ते 1 किंवा 2 अक्षराची पुनरावृत्ती होते, पण ती ठराविक ठिकाणी नसते. ती त्या वाक्यामध्ये, त्या शब्दांमध्ये कुठेही झालेली असते पुनरावृत्ती. पण यमक अलंकारामध्ये मात्र फरक काय आहे की ती ठराविक ठिकाणीच पुनरावृत्ती झालेली असते. मग ती शेवटी होईल, मध्ये होईल किंवा ठराविक ठिकाणी होईल.
आणि तिथं तो यमक अलंकार साधला जातो. हा अनुप्रास आणि यमक अलंकारामधला काय की फरक आहे. आता खालील ओळी वाचा आणि ओळीतील यमक दर्शवणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा. पहा इथे, आला पाऊस आल्या मोठ्या गारा, स्वच्छ पांढरे अंगण झाले रस्ता भरला सारा. आपल्याला इथं आता सारा गारा हे यमकाची जोडी आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर शेवटी जे आलेलं अक्षर आहे की रा दोन्हीकडे समान आहे, वेगळ्या अर्थानं आलेलं आहे. परंतु इथे सारा आणि गारा ह्या शब्दांच्या जोडीमधून ही यमक जी आहे तर तो साधलेला आपल्याला लक्षात येतो. आता दुसऱ्या ओळी दिलेल्या आहेत, गे माये भो तुझे मी फेडीन पांग सारे, आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. इथे जर आपण बघितलं तर सारे तारे ही यमक साधणारी जोडी आहे आणि इथे शेवटी आलेलं जे अक्षर आहे ते रे आलेलं आहे. आता पुढचं आपल्याला असं सांगितलेलं आहे की पुढचं एक उदाहरण दिलेलं आहे की चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. इथे वा ही दोन अक्षरं जी आहेत ती शेवटी समान आलेली आहेत. घडवावा चढवावा ही यमक दर्शवणारी जोडी इथे आलेली आपल्याला लक्षात येते. आता यमक अलंकाराची इतर उदाहरणं सुद्धा आपल्याला आपण जे काही कविता वगैरे वाचतो त्याच्यातून शोधता येतात. पहा इथे पहिलं उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे की पैल दोघे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. इथं शेवटी ताहे ही अक्षरं समान पद्धतीने आलेली आहेत आणि इथं कोकत आहे सांगत आहे ही यमक दर्शवणारी जोडी इथं आपल्याला दिसते. आता पुढे आपण बघूया, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. इथे आपण जर बघितलं तर तान्हा पान्हा ही यमक दर्शवणारी जोडी आहे. ठराविक ठिकाणी हा यमक साधलेला आहे, शेवटी साधलेला आहे. आणि अनुप्रास अलंकारामध्ये तुम्हाला माहिती आहे की ती जे काही अक्षरं येतात पुनरावृत्ती होणारी ती कुठेही येतात, त्याला काय असं बंधन नसतं. पण यमक अलंकारामध्ये मात्र ठराविक ठिकाणी येतं. सुरुवातीला येईल, मध्ये येईल, शेवटी येईल, ती ठराविक ठिकाणी येतात. तिथं हा यमक अलंकार असतो. अक्षरांची पुनरावृत्ती दोन्ही ठिकाणी होते, पण यमक अलंकारामध्ये ठराविक ठिकाणी होते. अनुप्रास अलंकारामध्ये मात्र असं काही नियम नसतो. आता तिसरं उदाहरण आहे, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. इथे शाळा आणि बाळा ही यमक दर्शवणारी जोडी आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. मगापासून मी तुम्हाला सांगतोय की यमक आणि अनुप्रास कसा ओळखायचा. तर अनुप्रास अलंकारात जशी अक्षरांची पुनरावृत्ती असते त्याप्रमाणे यमक अलंकारातही झालेली आहे, आपण ती बघितलेली आहे. अनुप्रासात वर्णाची आवृत्ती कुठेही असू शकते. म्हणजे अनुप्रास अलंकारामध्ये जो वर्ण पुन्हा पुन्हा येतो तो त्या ठिकाणी त्याची पुन्हा त्याचं येणं जे आहे ते कुठेही असू शकतं, कुठल्याही शब्दामध्ये ते असू शकतं, कुठल्याही क्रमानं ते असू शकतं. पण यमकात ही आवृत्ती ठराविक ठिकाणीच होत असते. म्हणजे मध्ये होईल, शेवटी होईल, पण ठराविक ठिकाणीच होत असते. येथील चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी ती होत असते. अशा पद्धतीने यमक साधला जातो. परंतु अनुप्रास अलंकारामध्ये मात्र ही अक्षरांची पुनरावृत्ती जी आहे तर ती त्या ठिकाणी कुठेही होत असते. पुढे आपण पाहूया. आता हा जो काय यमक आणि अनुप्रास अलंकारामधला फरक आहे तर तो तुम्ही लक्षात घेतलेला असेल. आता पुढील ओळीतील अलंकार ओळखावं लिहा असं म्हटलेलं आहे की तशाच हिरव्या वेलींवरची जरा निराळी फुले, निर्मळ हृदये चेहरे हसरे तरी निराळी मुले. आता फुले मुले ही यमक दर्शवणारी जोडी इथं आहे, त्यामुळे इथं यमक हा अलंकार झालेला आहे. आता पुढचं उदाहरण आहे, काकूने काकांच्या कपाटातील कोरे कागद कात्रीने करा कापले. आपल्याला इथं क या अक्षराची पुनरावृत्ती झालेली दिसते आणि म्हणून आणि हे क हे अक्षर जे आहे तर त्याचा उपयोग इथं करून हा अलंकार इथं साधलेला असल्यामुळं ती क या अक्षराची पुनरावृत्ती इथं दिसून येते, म्हणून इथे हा अनुप्रास अलंकार आहे. आता पुढचं उदाहरण आहे, सोनसळी सकाळ सुंदर सुगंधाने सजली. आता इथं स या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, हा अनुप्रास अलंकार आहे. आता फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यांतून वाहे एक प्रकाश. इथं आकाश प्रकाश ही यमक दर्शवणारी जोडी आहे आणि ते हा यमक अलंकार जो आहे तर तो झालेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण या आला पाऊस या कवितेचा स्वाध्याय इथं पूर्ण केलेला आहे. आता पुढील पाठ जो आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.